श्री स्वामी समर्थ. एकदा स्वामींचा दरबार भरलेला होता. त्यावेळेला कोणी एक अभाविक गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आला आणि तेव्हा एका स्वामी भक्ताने स्वामींसाठी पक्वानांचे ताट वाढून आणले होते आणि तो स्वतःच्या हाताने स्वामींना मोठ्या प्रेमाने भक्तिभावनेने भरवत होता आणि स्वामीसुद्धा अतिशय प्रेमाने खात होते. हे बघून त्या अभाविक गृहस्थाच्या मनात आले आणि तो मनातल्या मनात बोलू लागला, खाण्यापिण्याच्या संबंधाने महाराजांची खूपच मज्जा आहे. असले साधूपण तर खूपच छान आहे. असे वाटते आपणही साधू झालो असतो तर बरे झाले असते. त्या अभाविक गृहस्थाच्या मनातील बडबड स्वामींना तात्काळ समजली आणि सुरू असलेले जेवण त्यांनी तात्काळ थांबवले आणि तेथे असलेल्या एका सेवेकऱ्यास बोलले की अरे, लाल मिरच्या आण, आम्हाला लाल मिरच्या खायच्या आहेत. स्वामी आज्ञा म्हणून सेवेकऱ्याने लाल मिरच्या आणल्या आणि स्वामींनी त्या अक्षरशः कराकरा खाल्ल्या. आता मात्र त्या अभाविक गृहस्थाच्या हातापायाचे कापरे सुरू झाले. त्याने स्वामींना लोटांगण घातले, स्वामींचे चरण पकडून स्वामींची क्षमा मागितली, पण स्वामी त्याला काही एक बोलले नाहीत आणि त्या ठिकाणाहून उठून निघून गेले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की बुद्धीचे तर्क, मनाची बडबड आणि विचारांचे अस्तित्व जेव्हा शून्य होतील तेव्हा स्वामी महाराजांची अनुभूती येईल. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.